अखिल भारतीय राजपूत क्षत्रिय समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा येवला शहर सकल राजपूत समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। बघूया सविस्तरपणे। आम्ही आपणास स्थलचित्रे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। भव्य रॅलीतून महाराणा प्रताप यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते थोड़ा दूर लो ना
आता बघूया सत्कार समारंभ ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. राजपूत क्षत्रिय समाजाचे निर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार समारंभ बघूया. आम्ही आपणास दाखविण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी सभामंडप, या ठिकाणी सत्कार समारंभाच्या स्थळी प्रचंड माता भगिनी आणि बंधूंची गर्दी बघा. सबसे पहले इधर सूरज राणा प्रताप सिंह की प्रतिमा का पूजन कर अभिवादन करें. आप सभी यहाँ पर जिन्हें चौक परदेसी जो नवनिर्वाचित नगराध्यक्ष वैजापुर के, साथ ही कर्णी सेना के राज्य के प्रदेश के अध्यक्ष डॉक्टर जीवन भाऊ राजपूत और अखिल भारतीय क्षत्रिय महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. राणा प्रताप सिंह जी के प्रतिमा का पूजन कर अभिवादन करें. आनंद सिंह बहुत हो गए, आपसे भी विनती है कृपया आपके सामने आइए. राणा प्रताप सिंह जी आनंद बहुत हो गए. राजू आनंद प्रताप जी को बालू शेख यहाँ पर इंद्रजीत सूरज राणा प्रताप सिंह जी के प्रतिमा का पूजन हो रहा है, अभिवादन हो रहा है. सभी गणमान्य व्यक्तिगत इस महापुरुष, मैं इतने कहूँगा, दुश्मन के लिए वह ज्वालामुखी था, अपनों के लिए भगवान का अंश था. करने को सामना उस राजपूत का, शेर का कलेजा भी कंबा महाप्रताप था, भी होता वो तो चित्तों का महाप्रताप था. ऐसे शूरवीर जिंदगी सूरज महाप्रताप सिंह जी के प्रतिमा का यहाँ पर अभिवादन किया जा रहा है. मैं सभी से विनती करता हूँ, उनका नाम मैं ले रहा हूँ, स्टेज पर आए, मंच पर आए. जहाँ पर ज्योति जलाकर जिस वीर योद्धा ने हमारे राजपूत समाज ने चेतना, जो समाजासाठी उपलब्ध आहे तो अतिशय चांगला आहे. जे काही आपले समाज बांधव महाराष्ट्रातून त्यांनी आपल्या कष्टाने आणि आपल्या सेवेने लोकांची मदत केली आहे, की आपल्या त्या पूर्ण पुढच्या सेवेसाठी 5 वर्षासाठी त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या आपल्या एवढ्या भूमीतील ज्या समाजाने सत्ता ठेवला आहे त्याबद्दल त्या समाजाचं ज्या आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. आणि जे काही आपले निवडून आलेले नगरसेवक आहे, त्यामुळे नगराध्यक्ष भाऊसाहेब कर्तव्याध्यक्ष जे राजकारणी आहे त्यांच्या भविष्यामध्ये अजून पुढे जावं, त्याच्यासाठी प्रेरणा मिळव अशी आमच्या सर्वांची करणार. समाजातर्फे आणि जे नगरसेवक आलेले आहेत त्यांना ते समजेल की आपण जे निवडून आलो आहे ते आपल्याला लोकांनी निवडून दिलं ती सेवा करण्याकरता दिला आहे. तो जो समाजाला धरून चालतो तोच मोठा होतो. ही भावना त्यांच्या हृदयगत व्हावी आणि त्यांच्या समाजाचं चांगलं कार्य राहावं याच्याकरता उपक्रम आहे. मी सर्वांचा अभिनंदन करतो. सत्कारमूर्ती श्री दिनेश सिंग परदेशी, नगराध्यक्ष वैजापूर. सत्कारमूर्ती माननीय सौ सुनीताताई पाटील राजपूत, नगराध्यक्ष पाचोरा. आदी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा नागरी सन्मान आणि सत्काराचा कार्यक्रम थोड्याच वेळात सत्कार समारंभास सुरुवात होणार. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीमध्ये विजय होऊन क्षत्रिय राजपूत समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी या प्रसंगी माननीय श्री डॉक्टर दिनेश सिंग परदेशी, नगराध्यक्ष वैजापूर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध नगरसेवक, नगराध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. या क्रमातून बघत आहात मीडियामध्ये अक्षय राजपूत आणि त्यांच्या पत्नी नगरसेवक पदी विजयी झाल्याबद्दल त्यांच्यासाठी सत्कार समारंभ निश्चित त्यांचाही या ठिकाणी राजपूत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आम्ही आपणास विविध व्हिडिओ क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. याचप्रमाणे इतरही व्हिडिओ बघण्यासाठी
आमच्या या चॅनलवरील इतर व्हिडिओ क्लिप अवश्य बघा.